नमस्कार मित्रांनो, मी विजय। आज मी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो तो म्हणजे एसईओ म्हणजे काय। मागच्या व्हिडिओमध्ये एसईओचे महत्त्व आपण जाणून घेतले होते आणि त्यातून इन्कम कोण कोण करू शकतं हेही आपण जाणून घेतलं होतं। जर तुम्हाला असं वाटत असेल ना की एसईओ म्हणजे काय, तर ते म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तर तुम्ही अगदी बरोबर आहात। पण इतकंच माहीत असणं पुरेसं नाहीये। जर तुम्हाला इंटरव्ह्यू क्लिअर करायचा असेल, क्लायंटला इम्प्रेस करायचा असेल किंवा स्वतःचा बिझनेस ऑनलाईन वाढवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एसईओ म्हणजे काय? एसईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन। हा शब्द म्हणजे दोन भागात विभागलेला आहे। पहिलं म्हणजे सर्च इंजिन आणि दुसरं म्हणजे ऑप्टिमायझेशन। आता बघा, सर्च इंजिन म्हणजे काय। आता सर्च इंजिन हे एक सॉफ्टवेअर सिस्टम आहे, हे इंटरनेटवरील माहिती शोधण्यास आपल्याला मदत करतं। उदाहरणार्थ गुगल, बिंग, याहू यावरती लाखो टीबी डाटा इंटरनेटवर आहेत आणि तो डाटा शोधण्यासाठी आपण सर्च इंजिन वापरत असतो। ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? ऑप्टिमायझेशन म्हणजे एखादी गोष्ट सर्वोत्तम पद्धतीने वापरणं। म्हणजे एसईओ मध्ये आपण सर्च इंजिनचा सर्वोत्तम उपयोग करून आपल्या वेबसाईटला वर आणतो। आता एसईओ आपण कुठे वापरतो? समजा तुमच्याकडे एक वेबसाईट आहे आणि तुम्हाला हवं आहे की जेव्हा कोणी तुमचा बिझनेस किंवा क्लायंटचं नाव गुगलमध्ये टाईप करेल तेव्हा तुमची वेबसाईट टॉपवर दिसावी। उदाहरणार्थ, आता समजा माझ्याकडे पुण्यामध्ये एक कॅफे आहे आणि मला हवं आहे की जेव्हा कोणी बेस्ट कॉफी ऑफ पुणे असं गुगलमध्ये सर्च करेल तेव्हा माझ्या कॅफेचे वेबसाईट सर्वात वरती दिसेल। हेच खरं एसईओ आहे, कारण तुमची वेबसाईट टॉपवर आली की तुमचा बिझनेस ग्रो होईल, कन्व्हर्शन रेटही वाढेल आणि शेवटी प्रॉफिटही वाढेल। आता एसईओ आपण सर्च इंजिनला करतो का? तर याचं उत्तर आहे नाही। सर्च इंजिन म्हणजे गुगल सारखं सिस्टम, त्याच्या बॅकएंड किंवा अल्गोरिदमला आपण बदलू शकत नाही, पण आपण आपल्या वेबसाईटला ऑप्टिमाइज करतो। कंटेंट, डेसिंग, कीवर्ड्स, बॅकलिंक या सगळ्या गोष्टी सुधारतो, जेणेकरून सर्च इंजिन तुमची वेबसाईट टॉपवर दाखवेल। मित्रांनो, ही फक्त सुरुवात आहे। हा आपल्या एसईओ कोर्सचा पहिला व्हिडिओ आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एसईओचे आणखी काही स्टेप शिकणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमची वेबसाईट टॉपवर आणू शकता। प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की सेव्ह करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर हा व्हिडिओतून तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।